नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे गवारीचा ठेचा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता गवारीचा ठेचा कसा बनवायचा ते आपण आता पाहूया। गवारीचा ठेचा बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी गवार घेतली आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं घेतला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर तवा ठेवला आहे। तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये गवारी छानशी भाजून घ्यायची आहे। गवारी मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं छानशी भाजून घ्यायची आहे। लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत, हिरवी मिरची टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे। सर्व साहित्य छानसे 1 ते 2 मिनिटं तव्यावर भाजून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। गवारीच्या शेंगांना छानसे डाग पडेपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। गवारीच्या शेंगा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता गवारीच्या शेंगा छानशा भाजून झाल्या आहेत। गवारीच्या शेंगा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। गवारीच्या शेंगा जास्त बारीक न वाटता जाडसर वाटायच्या आहेत। तुम्हाला आवडत असल्यास खलबत्त्यामध्येही गवारीच्या शेंगा तुम्ही कुटून घेऊ शकता। तुम्ही इथे पाहू शकता गवारीच्या शेंगा छानशा वाटून झाल्या आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मिक्सरला वाटून घेतलेले सर्व साहित्य टाकायचे आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। सर्व साहित्य तेलामध्ये छानसे परतून घ्यायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे गवारीचा ठेचा। गवारीचा ठेचा तुम्ही गरम भाकरी, गरम पोळी बरोबर खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।